या सिरीजमधील चौथे मंदिर आहे वडणगे येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर। कोल्हापूरमधील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गौरी व शंकराचे वेगवेगळे मंदिर असलेले गाव म्हणजे वडणगे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। वडणगे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पहिल्यांदा जातो माता पार्वती यांच्या मंदिराकडे। माता पार्वती यांच्या मंदिरामध्ये जात असताना भव्य प्रवेशद्वार लागते। मंदिरामध्ये सर्वप्रथम आपल्याला मोठा सभामंडप पाहायला मिळतो। गर्भगृहांमध्ये तांदळा स्वरूपात असलेली पार्वती मातेची सुंदर अशी मूर्ती आहे। मंदिरातील प्रदक्षिणा मार्गामध्ये आपल्याला अनुक्रमे नवदुर्गा यांचे दर्शन घेता येते। पहिले रूप आहे शैलपुत्री। शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या किंवा मुलगी। देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते। भरकटणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्र एक खंबीर, निडर व शांत होण्यास मदत होते। ब्रह्मचर्य। ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते। ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे। आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे। आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता। जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल। जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल। तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल। हे ब्रह्मचर्य होय। आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात। चंद्रघंटा। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते। या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात। चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो। चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत अंकुचित प्रसारित होत असते। देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते। जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते। चंद्रघंटा ही मनाच्या आकर्षतेचे प्रतीक आहे। कुष्मांड म्हणजे कोळा। कोळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोळे निर्माण करण्याची क्षमता असते। हे पुनरुत्पादनाचे आणि निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे। हे विश्वच कोळ्याप्रमाणे आहे। कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे। ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते। स्कंदमाता। स्कंदमाता ही कार्तिकेयची माता आहे। बाल कार्तिकेयसह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे। हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे। सिंह हे शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे। स्कंद म्हणजे तज्ज्ञ, निष्णांत। सामान्यपणे जे तज्ज्ञ व प्रवीण असतात ते उद्धट असतात, पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णांतपणा आहे। देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात। कात्यायनी। देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत। कुमारिका चांगल्या वरप्राप्तीसाठी हिची आराधना करतात। विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा। ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणाची प्रतीक आहे। आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय।
काल रात्री. काल म्हणजे वेळ, समय, काळांमध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक व आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळालेली विश्रांती. महागौरी. गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे गौरीच्या विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते. मंदिरापासून 2 गली सोडून आपल्याला त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हे संपूर्ण दगडी आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच मंदिराला मोठा असा सभागृह आहे व तो देखील अतिशय सारखा सजवलेला आहे. मंदिराच्या सभागृहामध्ये आपल्याला मंदिराविषयी माहिती पाहायला मिळते. मंदिराकडे जात असताना आपल्याला सुंदर असे प्रवेशद्वार पाहायला मिळते. त्याचबरोबर मंदिराच्या गर्भगृहांमध्ये आपल्याला त्र्यंबकेश्वर महादेवाचे लिंग पाहायला मिळते. मंदिरातून बाहेर पडताच मंदिराच्या उजव्या बाजूस मंदिराचा प्राचीनत्वाचा पुरावा आपल्याला हे वेगवेगळे पाहायला मिळतात. वडणगे येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचा इतिहास व संपूर्ण माहिती आपण ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ. करवीर क्षेत्राच्या उत्तरेला वडणगे नावाचे क्षेत्र. या क्षेत्राचं वैशिष्ट्य असं की इतरत्र गौरी शंकराची एकत्र मंदिर आपल्याला पुष्कळ ठिकाणी पाहायला मिळतील, पण एकाच गावामध्ये गौरी आणि शंकराचं वेगवेगळं मंदिर असणारं क्षेत्र म्हणजे वडणगे. या वडणग्याची कथा करवीर महात्म्यामध्ये त्र्यंबक तीर्थ नावाने येते. या महादेवाला त्र्यंबकेश्वर महादेवाचं महात्म्य आहे. तर वडणग्याच्या शिवपार्वती तलावातून निघणारा प्रवाह
पंचगंगेला मिळतो त्या प्रवाहाला गौतमी म्हणजे गोदावरीचं महात्म्य. या क्षेत्राची कथा सांगताना असं सांगितलं की कोणी एक दुराचारी ज्यानं पंचमहापातकं केली होती, अशा सगळ्या मोठ्या मोठ्या पापांना करणारा एक मनुष्य, त्याला अनायासे शिवरात्रीचं उपोषण घडलं आणि या त्र्यंबकेश्वर महादेवाची दर्शन घडलं आणि त्या पुण्याईनं त्याला कैलास प्राप्त झाला, असं या क्षेत्राचं महात्म्य. या मंदिराच्या बाबतीमध्ये एक लोककथा प्रचलित काय की उमामहेश्वर ज्या वेळेला काशीहून दक्षिणेला यायला निघाले त्यावेळेला ज्या ठिकाणी सूर्योदय झाला अशी जागा म्हणजे वडंगी. म्हणून शंकराचं मंदिर पुढच्या बाजूला, तर त्यानंतर 1-2 गल्ल्या सोडून पाठीमागं पार्वतीचं मंदिर, स्वयंभू तांदळा रूपातली पार्वती, असं स्वतंत्र मंदिर असणारं स्थान म्हणजे हे वडंगी. पण वडंग्याचे हे तीर्थ म्हणजे साक्षात त्र्यंबकेश्वर महादेव, जिथं उमा आणि महेश्वर या दोघांचं एकत्र दर्शन घडतं, असं हे पवित्र स्थान या क्षेत्राचं एक क्षेत्रवैभव आहे आणि म्हणून याचं दर्शन अवश्य घेतलं जातं. ही होती वडंगी येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराची माहिती. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.